श्री स्वामी समर्थ. घरात आर्थिक अडचण आहे, कोणती काम मार्गी लागत नाही, सतत कटकट असते, तर येणार 2 मार्चला येणारी जी होळी आहे ती आपल्या सर्वांसाठी खूप उपयोगी पडणार आहे. कारण की या होळीच्या दहनामध्ये जे काही निगेटिव्ह एनर्जी जळून जाते, तिची जी राख उरते ती खूप महत्वाची आहे. कारण फाल्गुन पौर्णिमेला जी होळी येते, त्या अग्नीमध्ये जे सर्व जळून सगळं नकारात्मकता एनर्जी जळून जाते. मग फक्त उरते ती फक्त राख, आणि त्या राखीमध्ये अग्निदेवाचा वास असतो. त्यामुळे खूप अनन्य साधन तिला महत्व आहे. त्यामुळे त्या राखेपासून आपल्याला काय उपाय करायचे. पहिला उपाय म्हणजे कोणता करायचा आहे, आपल्याला ती होळीच्या म्हणजे 3 तारखेला सकाळी तुम्हाला ती राख घरी आणायची आहे. सकाळी लवकर उठा, ती राख घरी आणा. त्या राखेचा आपल्याला काय उपाय करायचे. पहिला उपाय म्हणजे आपल्याला 7 छिद्र असलेला एक तांब्याचा कॉइन घ्यायचा आहे आणि थोडी राख घ्यायची, तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायची आणि तुमच्या तिजोरीत ठेवायची, आणि तुमच्या घरात स्वतः ना पैसा टिकेल, लक्ष्मी स्थिर राहील. दुसरा उपाय म्हणजे घरात सतत कटकट आहे, तर घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूने तुम्हाला ती राख पूर्णपणे, जसं आपण हो रांगोळी काढतो तसं राखेची एक पूर्ण लाईन मारा आणि घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये राख टाका. म्हणजे घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल, घरातली वादविवाद ही कमी होतील. तिसरा उपाय म्हणजे तुमचे कोणतेही काम मार्गी लागत नसेल तर तुम्ही त्या दिवशीच म्हणजे होळी रंगपंचमी 3 तारखेच्या दिवशी सकाळीच तुम्ही शिव मंदिरात जायचंय. शिव मंदिर तुम्हाला राखेचा अभिषेक करायचा आहे, म्हणजे भस्म अभिषेक आपण म्हणतो तसं करायचंय. ती व्हायची राख तुम्हाला शिवपिंडीवर व्हायची. त्याने काय होणार आहे, तुमची सगळं शनी राहू यांचा निगेटिव्ह प्रभाव कमी होणार आहे. आणि शनीचे 7.5 असू किंवा राहूचा प्रभाव असेल तो तुमचा प्रभाव कमी होईल आणि तुमची काम मार्गी लागतील. त्यामुळे हे तिन्ही उपाय खूप महत्वाचे आहेत. फक्त हे उपाय तुम्हाला 3 तारखेला सकाळीच करायचे, संध्याकाळी वगैरे नाही. 3 तारखेला सकाळीच हे उपाय करायचे, कारण त्यानंतर उपाय करून काही फायदा नाही त्याचा. त्यामुळे हे उपाय नक्की विश्वासाने केले तर त्याचं नक्की रिझल्ट भेटणार आहे. कारण होळीच्या राखीचं खूप अनन्यसाधारण महत्व आहे. कारण त्यामध्ये बोलतो ना पूर्ण निगेटिव्ह एनर्जी जळून जाते आणि फक्त ती खाली जी अग्नी उरते तिला अग्नीला खूप महत्व आहे, कारण त्यात अग्निदेवाचा वास असतो. त्यामुळे नक्की उपाय करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.